खरं सांगू कुठल्याही ऍसेटला, कुठल्याही मालमत्तेच्या वर्गाला दोन प्रकारचे धोके असतात. ओके. एक ज्याला आपण आर्थिक व्यवस्थेच्या पातळीवर म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक ज्याला म्हणतात, की ज्याच्यात सरकारी ध्येय धोरणं असतात, ज्याच्यामध्ये युद्ध असतात, कर असतात, टॅरिफ असतात, भांडवलाची वाहतूक असते जी एका देशातून दुसऱ्या देशात होत असते. आता हा जो धोका आहे ही जोखीम सर्वच वेगवेगळ्या मालमत्तेच्या प्रकारांना आहे. बिटकॉईनच्या बाबतीत असं आहे किंवा क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत असं आहे की जोखीम म्हणता येईल असं सगळ्यात एक घटक महत्वाचा आहे, तो म्हणजे फ्रॉड्स किंवा घोटाळे. ओके. हे शेवटी तंत्रज्ञान आहे आणि त्या तंत्रज्ञानातनं काही अपरिहार्य किंवा काही निष्काळजीपणातून आलेले धोके निर्माण होतात आणि त्यामुळे त्यात फ्रॉड्स निर्माण होतात आणि त्यातून त्याला धोका येऊ शकतो किंवा दुसऱ्या कुठल्या तरी चलनामध्ये फ्रॉड झालं म्हणून जसं सत्यमचं फ्रॉड जेव्हा बाहेर आलं तेव्हा इतर आयटी कंपन्यांना फटका बसला, तसं दुसऱ्या कुठल्या तरी चलनामध्ये फ्रॉड झालं म्हणून बिटकॉईनला बसू शकतो किंवा बिटकॉईनचे व्यवहार करणारी जी एक्सचेंजेस आहेत किंवा त्याचे ब्लॉकचेन असलेले जे वेगवेगळे सर्व्हर्स आहेत, या सगळ्यामध्ये घडलेल्या काहीतरी कमी जास्त गोष्टींमुळे याला धोका निर्माण जोखीम असू शकते आणि त्या जोखमीला आपण फंडामेंटल म्हणू. जसं एखाद्या कंपनीची जोखीम असते तशी ती बिटकॉईन किंवा वेगवेगळ्या चलनांची जोखीम असते. हा एक भाग. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे ह्या सगळ्या चलनांच्या संदर्भात आहे की गुंतवणूकदारांची एक स्वतःच्या जोखमीचं गणित असते. ओके. सो तीही जोखीम ही याला असू शकते. बर. सो ह्या सगळ्यामधून बिटकॉईनचे दर कमी जास्त होऊ शकतात. ओके. लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की आत्ता जे तुम्ही ज्या बिटकॉईनचे दर कमी झाल्याचं म्हणालात ते कशामुळे झाले त्याच्यावर कदाचित तुमची इच्छा असल्यास आपण बोलू, पण कशामुळे झाले नाही हे मी सांगू शकतो की 2022ला ज्याला विंटर ऑफ द क्रिप्टोकरन्सी म्हणतात, जेव्हा मोठ्या प्रमाणावर क्रिप्टोकरन्सीच्या दरांना फटका बसला होता, त्यावेळेला तो फटका हा जास्त करून बिटकॉईनच्या स्वतःच्या म्हणजे क्रिप्टोकरन्सीच्या अंतर्गत प्रश्नांमुळे, मग ते भ्रष्टाचार नाही, घोटाळे असतील किंवा तंत्रज्ञानातल्या त्रुटी असतील किंवा ह्या सगळ्यामुळे किमतींना फटका बसला. ओके. आता मात्र मॅक्रो इकॉनॉमिक किंवा एकूण अर्थव्यवस्थेच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत त्याचा धक्का किंवा त्याचा फटका हा बिटकॉईनला बसला. असा महत्वाचा फरक आहे. पण मग आता आपण जे बोलतो आहोत की आता जे दर घसरले, म्हणजे तुम्ही म्हणालात की आपण त्याच्यावर बोलूयात, तर आत्ताच आपण तो प्रश्न घेऊयात की हे जे अचानक एवढा एकदम फॉल जो आलेला आहे किंवा हा जो फॉल तिथे दरामध्ये दिसलाय त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं एक तर सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण असं की तुम्हाला मगाशी म्हटलं तसं हे मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्सनी बसलेलं धक्का आहे. जानेवारीच्या अखेरीला जपानमधल्या बॉन्ड मार्केटचे दर चढले. ओके. कर्जाचे दर त्यावेळेला वाढतात ज्या वेळेला त्या कर्जाची जोखीम वाढते. जोखीम जशी वाढते तसे दर वाढतात. ओके. जानेवारीच्या अखेरीला असं लक्षात आलं की 250% जीडीपीच्या प्रमाणात 250% एवढं जपानचं कर्ज आहे. त्यामुळे त्याचे जे दर होते ते 3.91%, जे जपानच्या मानाने खूप जास्त असतात. ओके. एवढ्या प्रमाणात वाढले. कसले? कर्जाचे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केव्हिन वॉर्श नावाचे जे गृहस्थ आहेत ज्यांची फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली असं नाही म्हणतात, कारण त्या अमेरिकन पद्धतीने ते प्रत्यक्ष गव्हर्नर होतील मे मध्ये. ओके. परंतु त्यांची प्रक्रिया सुरू झाली. ह्या गृहस्थांचा लौकिक हा अधिकाधिक व्याजदर चढे ठेवण्याचा. बर. सो व्याजदर जसे चढे होत जातात तसं जोखीम असली तरी कर्ज ही जास्त आकर्षक व्हायला. ओके. ॲज ऑपोज टू एव्हरीथिंग एल्स. इतर जे जोखमीचे वर्ग आहेत जसं की शेअर्स आहेत, गोल्ड आहे. सो तुमच्या असं लक्षात येईल की पडझड ही फक्त क्रिप्टोमध्ये झालेली नाही. ओके. याच सुमाराला सोन्याच्या भावाने जबरदस्त गटांगळी खाल्ली. येस. जगभरातल्या बाजारांना फटका बसला, आपल्याही बाजाराला काही प्रमाणात फटका बसला. याच सुमाराला वेगवेगळे जे ऍसेट क्लासेस आहेत त्यांना फटका बसला. तसाच तो फटका क्रिप्टोला बसला. ओके. ही क्रिप्टोसाठी खूप आनंदाची बात. अच्छा. त्याचं कारण असं आहे की हा का बसला, कारण क्रिप्टोमध्ये गेल्या 1-1.5 वर्षामध्ये खास करून संस्थागत गुंतवणूक म्हणजे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट ही मोठ्या प्रमाणात. आतापर्यंत काय होतं, क्रिप्टो हा एका बाजूला काही हौशी ज्याला तंत्रज्ञानाची आवड आहे असे लोक, दुसऱ्या बाजूला काही धाडसी असे अतिश्रीमंत, ह्या लोकांच्या गुंतवणुकीचं साधन. ओके.
ज्याच्यामुळे क्रिप्टोच्या किमती वाढल्या. हम्म. परंतु गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मोठे मोठे हेज फंडचं मुळातच काम हे अवाढव्य निधींचं नियमन करणं हे असतं. बर. सो हे मोठे मोठे हेज फंड्स क्रिप्टोमध्ये जायला लागले, ओके. मोठे मोठे गुंतवणूकदार जायला लागले, संस्थात्मक गुंतवणुकी व्हायला लागल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणतात, हम्म. त्यांची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व्हायला लागली. आणि ETFचं वैशिष्ट्य असं आहे की ETFला हे निर्णय घेता येत नाहीत की किमती कमी होऊ द्यायच्या का नाही. म्हणजे समजा किमती कमी होत असतील आणि तुम्ही म्हणाल होऊन देत कमी, आपण थांबून राहू, कधीतरी पुन्हा वर जातील, असं आपण म्हणू शकतो, किंवा म्युच्युअल फंड म्हणू शकतो, किंवा इतर निधी म्हणू शकतात, ETF म्हणू नाही शकतो. ओके. सो त्या किमती जशा कमी व्हायला लागल्या तसतसं ETFचे स्टॉप लॉस ट्रिगर व्हायला लागले आणि त्यातनं फटाफट विक्री व्हायला लागली. एक प्रकारचं भीषण वर्तुळ तयार झालं आणि त्यातून या किमती कमी झाल्या.